टेरिफ बॉम्बमुळे भारतामध्ये आर्थिक मंदी येईल, निर्देशांक घसरलेला आहे, अनेक गोष्टींची महागाई वाढेल अशी शक्यता अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त झालेली आहे। ही बाब खूप चिंताजनक आहे। भारत सरकारने या गोष्टीचा सामना करण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचे आहे आणि प्रिकॉशनरी ताबडतोब सगळी सिस्टीम आपली लावली पाहिजे आणि महागाई कशी वाढणार नाही, जनतेला त्याच्या झळा कशा पोहोचणार नाही या दृष्टीनं पावलं उचलणं सरकारने गरजेचं आहे। विशेषतः शेतकऱ्यांना आता महागाईचा फटका बसू नये। पहिलेच आता शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर का शेतीला लागणाऱ्या गोष्टींच्या किमती वाढल्या तर शेतकरी तर पूर्ण कोलमडूनच जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुषंगानं किंवा शेतीला जे जे लागतं त्याची महागाई, त्या वस्तूंची किंवा खतं असतील, बियाणं असतील किंवा बाकी अवजारं असतील याची महागाई वाढू नये यासाठी सरकारनं पावलं उचलणं खूप गरजेचे आहे आणि सरकारनं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या, पण आपला देश आर्थिक संकटात जाणार नाही याच्यासाठी वाटेल ते करावं आणि ही सरकारची पूर्णपणे जबाबदारी आहे।